राम जय जय राम श्री राम जय 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 राम जय जय कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम नमः पार्वती पतये हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ। काल आपण जगन्नाथपुरीचं तत्वार्थ भावार्थ पाहिला. आज बद्रीनारायणाचा पाहायचा आहे. श्री प्रताप रुद्र गजपती कै बखान कै लियो भक्तिभाव प्रभू. दक्षिण देशाचे राहणारे घर आणि धन संपत्तीनं पूर्ण भरलेले असे श्रीमंत, पण भगवत भक्त आणि संत यांच्या सेवेची साधना हातात घेतलेले. श्रीमंती होती, घर धनधान्यानं भरलेलंही होतं, पण त्याच्याबरोबर संत सेवा ही धरलेली होती. एकदा हे झोपले असताना भगवान नारायण ज्या बद्रिकावनामध्ये नर आणि नारायण तपश्चर्या करतात, यांनी स्वप्नात आदेश दिला की तू सगळं सोडून माझ्या सेवेला बद्री नारायणाला ये. पहा, घरामध्ये सगळी अनुकूलता आहे. घरामध्ये सगळी अनुकूलता आहे आणि भगवंताचा आदेश झाल्यावर यांनी भगवंतादेश शिरो मानून दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी सर्व त्याग करून बद्रिकाश्रमामध्ये प्रस्थान केलं. तिथे पोहोचल्यावर मनसा वाचा आणि कर्म, मनानं वाचेनं आणि कर्मानं भगवंताच्या सेवेमध्ये लागून राहिले. एक दिवशी सेवा रुजू झाली
आणि भगवंताच्या उजव्या अंगामध्ये हे समावून गेले. संपलं. म्हणून यांचं नाव पडलं हरिनाथजी. हरीनं समून, जसं आपली कानोपात्रा मीराबाई की देवा आता ठेवू नको, तुझ्यात समावून घे असं म्हटल्याबरोबर आता गोविंद ब्रह्मचारी हे मोठे उदार मनाचे आणि परोपकारी संत होते. एकदा भगवत भक्त सगळे मंदिरामध्ये दर्शनाला आले आणि एक भक्ताच्या डोळ्यामध्ये अतिशय अश्रू होते. यांनी पाहिलं की सगळे लोक एवढे आनंदाने देवाचं दर्शन करत आहे आणि हे गृहस्थ देवाच्या दर्शनामध्ये आसू आणून दर्शन करताय. म्हणून विचारलं की महाराज, आपल्या दुःखाचं कारण काय आहे? ते म्हणाले, मी घरून भगवंत सेवा आणि संत सेवा करता 20 सुवर्णा मुद्रा घेऊन निघालेलो होतो. रस्त्यामध्ये एक ठिकाणी मी विश्राम करायला लागलो. मला थोडी झोप लागली आणि माझ्या मुद्रा कोणीतरी उशाखालून काढून घेतल्या. त्यावेळेस म्हणून मला दुःख झालं की देवा, माझं धन काही तुमच्या उपयोगाला आलं नाही. मन होतं पण धन दूषित होतं. लक्षात ठेवा, जर दूषित धन असलं तर उदाहरण सांगतो, तुम्ही तुमचं आज काहीतरी काम आहे आणि ते झालं तर तुम्ही मनाने येता की आज कधी रामाला 1000 रुपये देऊन टाकून दादाला 1000 रुपये देऊन टाकून असं घरून ठरवून टाकतात की त्याला रस्त्यामध्ये 500-500 रुपये दिले तरी चालतील ना. म्हणजे कारण मन असं आहे ते, त्याच्यामध्ये जर दोष असेल तर लगेच विचार बदलतात. देवाला काय 1 रुपया दिला तरी पत्रम पुष्पम फलम झालं. एकदम प्रवचनातलीच गोष्ट करून टाकतो माणूस. म्हणून धनाची गोष्ट अशी आहे. म्हणून काही संप्रदायाचे लोक असं कबूल करून घेतात की तुम्ही इतकं द्यायला पाहिजे. आपला वैष्णव संप्रदाय कोणालाही बळजबरी करत नाही, असा संप्रदाय नाही. गरीब दिसेल तुम्हाला, वैष्णवांच्याजवळ वारकऱ्यांजवळ पैसा नाही आहे, त्यांच्या मंदिरात एकच दिवा लागतो, बाकीच्या मंदिरात लाईट लागतात. पण कधीही कोणाला असं सांगणार नाही. त्याचं कारण आहे, धनानं देवाची पूजा गौण आहे, मनानं आणि कर्मानं देवाची पूजा श्रेष्ठ आहे. उन्हाळ्यामध्ये देवाला वाळ्याची ताटी लावण्यापुरतं ठीक आहे, पण देवाच्या नावावर आपण एसीमध्ये बसणं हे वाईट आहे. म्हणून ते म्हणतात, मग यांनी त्याचं दुःख दूर होण्याकरता घरी गेले आणि घरून 20 सोन्याच्या मुद्रा आणून त्यांना देऊन टाकल्या. कोणी? गोविंद ब्रह्मचार्यांनी. आणि सांगितलं की तुला आता चल सुरू कर संतांचं जे काय करायचं. त्याचं मनोरथ पूर्ण झालं आणि त्याला दुःखही होऊ लागलं की आपल्याकरता दुसऱ्या माणसाला आपण उगाच चट्टी दिली, सांगितलं नसतं तर बरं झालं. त्या मुद्रा खर्च करताना देवा या माझ्या नाही आहे, तुझ्यासारख्या कोणीतरी एखाद्या संताने मला दिल्या, या गोड मानून घे, असं प्रत्येक अन्नदानात आणि संताला देताना म्हणायचं. खऱ्या माझ्या नाही आहे. माझ्या मनाची इच्छा पूर्ण करण्याकरता या उदार माणसानं ह्या मला आणून दिलेल्या आहे, ह्या खऱ्या माझ्या नाही आहे. मनामध्ये जो भाव होता, जर मनामध्ये थोडा विकल्प असता तर काय म्हटलं असतं, पडले असतील त्याच्याजवळ म्हणून दिले, आपण कसं म्हणतो ना.
मग आता तुम्हाला सांगितलं नाही की बाबा मला तिथे आरतीला उभं केलं, तर आपल्या इथे सुद्धा नव्या माणसाला आधी देऊन द्यावं म्हणजे त्याला काय होतं, समाधान. कारण देवाच्या जवळ गेल्यानंतर देवाचं दर्शन, आणि काही लोक म्हणतात मी दर्शनाला गेलो मला आरती मिळाली. आरतीमध्ये माणसाचा भाव तयार होतो. आरती या शब्दामध्ये अर्थ आहे. म्हणून आरती करणारा पुजारी आणि आरती करणारे लोक याच्यामध्ये फरक का असतो, तर पुजाऱ्याचं ते काम असतं. काय असतं ते काम, तो काम म्हणून करतो, पण दुसऱ्या माणसाला दिलं तर तो भाव म्हणून करतो. आणि भाववाला मनुष्य तीनदा असं ओवाळतो. आपण काय म्हणतो किंवा मन भरीन येतं, तसं नाही. त्याचा भाव आहे 1 2 आणि 3. आपण असं म्हणून जे काही लोक माणसापेक्षा स्त्रिया भावनेनं जास्ती, म्हणून त्यांना टोकू नये. ते काय म्हणता त्याच्या आधी न केलेली बरी असं बोलून म्हणा. पाहते कसे हसून राहिल्या सगळ्या, तेव्हा ते सगळ्या हसल्या म्हणून ते मागे पुढे येत नाही. तुम्ही आग मारलं तरच पुढे येतील, ते नाही येते. अरे असं बोलतात, कारण ते असं ओवाळतात 1 2, कारण त्यांच्या मनामध्ये भाव वेगळा असतो. कोणतीही स्त्री पती आणि मुलं यांच्या नावानेच ओवाळते. आपण म्हसोबा आहे, पण काही कोणी डोक्यात येतं का आपल्या, नाही. त्याचं कारण आहे त्यांच्याजवळ तो भाव आहे. देवाजवळ गेल्यानंतर पती आणि मुलं सुखी राहावे एवढंच म्हणतात ते, दुसरं काहीच म्हणत. तर त्यांनी शब्द बदल केला पाहिजे. सुखी राहण्या म्हणण्यापेक्षा चांगल्या बुद्धीचे व्हावे असं म्हणा. कारण सुख पैशाने मिळतं असं तुम्हाला वाटतं, पण खरं सुख बुद्धीनं मिळतं. खूप पैसा मिळत असला आणि पोरगा रात्री 1 वाजेपर्यंत घरी येत नाही, बापाला बी झोप लागत नाही, आईला बी झोप, पडला का कुठे बापा, असं आहे. तर बुद्धी चांगली झाली पाहिजे, आणि ती सद्बुद्धी की त्या बुद्धीनं विपरीत अवस्था निर्माण व्हायला. म्हणून आरतीमध्ये अर्थभाव असतो, आणि अर्थभावाने, आता अर्थभावसुद्धा ईश्वराकरता वेगळा आणि आपल्यावर संकट आहे त्यावेळचा वेगळा, तो राजसी झाला. आणि आपण ईश्वर प्राप्ती करता करतो तो भाव सात्विक झाला. मी तुम्हाला सांगितलं मागे 2-3 वेळा सांगितलं, आमच्या घरी केव्हा चांगलं तूप नसलं तर बाबा पाणी घ्यायचे आणि आरती करायची. सुखकरिता अधुकर, डालडाने त्यांनी कधीच केले नाही. सुखकरिता अधुकरता भरता विघ्नाची नुरवी कुरवी प्रेम करो, पाणी ओळायचे. मी त्यांना म्हटलं काय तुला मोठा झाल्यावर कळेल, आत्ता बसून हे ऐकू नको, पण मी करतो ते कर. पण जेव्हा शिक्षण झालं तेव्हा कळालं आपो नारायण हरी. पाण्यामध्ये कोण आहे आणि आणखीन कोण आहे, वीज शक्ती अग्नी आहे. ही वीज कुठून निर्माण झाली, पाण्यात अग्नी आहे म्हणून ते वाळत होते. हे केव्हा कळालं, 21व्या वर्षी भागवतात. तोपर्यंत सांगितलं नाही त्यांनी, मी करतो ते कर, लक्षात ठेव. म्हणून आपल्या घराण्याची जी परंपरा आहे ती बदलवू. ह्या पोरी इकडून तिकडून शिकून आल्या की सासूला नाव ठेवता, ह्याचे त्याचे कारण असतात, त्याचे कारण असतात. ते घराची परंपरा आहे, काही सामाजिक परंपरा आहे, काही सामाजिक परंपरा आहे. आता उदाहरणार्थ नवरदेवाला शेवयाची खीर चालते, पण देवाच्या नैवेद्यात शेवयाची खीर चालणार नाही. का बरं, कारण ते कधीच्या झाले आहे आणि त्याच्यात मीठ आहे. मग देवाला करायची असेल तर कशाची करावी लागेल, तांदळाची नाही तर गव्हाची. हे लक्षात. आता बघा काही लोक काय करतात, आता कुकर निघाला ना, कुकरमध्ये गहू उकडून घेतात आणि मग त्यांची सुंदर लागते, कारण ते गहू पूर्ण होतात आणि ते गुळ टाकल्यानंतर त्याच्यामध्ये गुळ भरला जातो. आपण नुसतं शिजवलं तर ते इतकं फुगत नाही, त्याच्यामुळे त्याच्यात चवीत फरक पडतो.
म्हणजे पदार्थ करण्यामध्ये आणि पदार्थाच्या तत्वामध्ये फरक असत जातो. भावनेनं केलेला, प्रेमानं केलेला, चांगलं करण्याकरता जसं जसं मनुष्य पदार्थ करतो तसे तसे पदार्थसुद्धा परमात्मा ग्रहण करतो. कारण त्याचा जो भाव आहे, त्याचा जो भाव आहे तो भाव त्यात ग्रहण करतात. म्हणून त्याने त्या सुवर्णमुद्रा खर्च करीपर्यंत त्या भक्ताला हृदयामध्ये धरून ठेवलं. गोविंद ब्रह्मचारी म्हणाले, बाबा अरे आता जे उरलं आहे ना ते काही पैसे उरले. मग त्याने सांगितलं, महाराज तुमची गोष्ट नाही म्हणे, भगवंताला भेट म्हणून चढवून टाका आणि तुझ्यातर्फे, माझ्यातर्फे नाही. असं संतांचा भंडारा कर. एक दिवशी गोविंद स्वामीच्या मनामध्ये आलं आणि की देवा मला एकदा तरी स्वप्नामध्ये दर्शन द्या. तर त्यावेळा गोविंद स्वामीच्या स्वप्नामध्ये भगवान गेले आणि म्हणाले, अरे तू भक्ताला मोहरा दिल्या, कारण त्याच्या खरोखर चोरीला गेलेल्या होत्या. पण मी तुला आता तो चोर सांगतो कोण आहे तो, तू त्याला बोलवून आण आणि त्यालाही सुधरवून टाक. असं देवानं गोविंद ब्रह्मचारी यांना सांगितलं स्वप्नामध्ये. म्हणून त्या चोराकडे गेले ते आणि त्या चोराला बोलवलं, तू परवा 21 मोहराची चोरी केली. घाबरून गेला, यांना कसं माहिती की त्याचं कोणी नव्हतं. म्हणे तू त्या मोहरा परत कर आणि उद्यापासून चोरीचं काम करू नको. त्या माणसाला त्या 21 मोहरा त्याने परत दिल्या. आता त्याला वाटलं की ज्यांच्या आहे त्यांना परत करून द्या गोविंद स्वामीला. गोविंद स्वामी म्हणे नाही, आता परत अन्नदान सुरू कर. म्हणे मग नाही, म्हणे ज्याने प्रामाणिकपणे आणून दिल्या ना त्या तुझ्याच होत्या, तुझ्या काही गेल्या नाही. तर देवाने तुझ्या परत आणून दिलेले आहे, तू अन्नदान सुरू कर. आणि ते अन्नदान खायला या चोराला बोलवलं, खाय. लक्षात आलं का? कर संतांची सेवा या गोविंद ब्रह्मचार्यांनी. असं त्या गोविंद ब्रह्मचार्यांनी देवाच्या कृपेने अनेक लोकांना सत्संग मार्गावर लावलं. आता चोर लोकांना सांगायला लागला की मी यांच्यामुळे सुधारलो. मग लोक यांना विचारायला लागले, सुधारणार, भगवंताची सेवा करा, भगवंताची पूजा करा, संतांची सेवा करा. म्हणजे भले न जाती सन्मार्ग सांडवणी. चांगले लोक काय करतात, सन्मार्ग दाखवत असतात. म्हणून सन्मार्गाने मनुष्य चाललं पाहिजे. म्हणून प्रार्थनास्थळ जी आहे तिथे सन्मार्ग सांगितला पाहिजे. कोणालाही असं डवचायचं नाही किंवा लोभामुळे सांगायचं नाही की अमुक कर. म्हणून आपल्या ग्रंथामध्ये असं लिहिलं, आपल्या ऐपती प्रमाणे असं असं बळजबरीने करायचे. माणूस करता करता त्याचं परिवर्तन जेव्हा होतं तेव्हा त्याच्या बुद्धीत येतं की आपल्या धनाचा काहीतरी सदुपयोग व्हावा. असं जेव्हा त्याच्या मनात येतं तेव्हा तो ते धर्मार्थ खर्च करतो. नाही तर त्याला तसं वाटतच नाही ते खर्च करावं. कारण ते द्रव्य जे आहे धर्मार्थ केलं की हे आपल्या उपयोगाचं आहे हे तेव्हा कळतं. दान देताना सुद्धा आपण कोणावर उपकार करतो आहे असं समजून जर आपण दिलं तर ते दानामध्ये जमा नाही होत. समर्पण भावना जर त्यात ठेवली, काय समर्पण भावना, तर समर्पण भावनेनं त्या गोष्टी आपल्याला शक्य करता येतात. आणि हे ब्रह्मचारी असेच काम करत राहिल्यावर त्या जगन्नाथाच्या परिसरामध्ये एक दिवशी जगन्नाथाने सांगितलं
की उद्या दुपारी 3च्या आरतीच्या वेळा तयार राहा, तुला माझ्याकडे यायचं आहे. यांनी कोणालाच सांगितलं नाही, फक्त पुजाऱ्याला सांगितलं की आरती करताना मी जर पडलो तर देवाचं तुळशीपत्र आणून माझ्या अंगावर टाकायचं. खलास. 3 वाजेची आरती सुरू झाली. देव जागृत झाले आणि आरती पाहता पाहता यांचा देह साष्टांग नमस्काराने जगन्नाथाच्या पुढे पडला. पुजारी घाबरला, आरती ठेवली, तुळशीपत्र त्यांच्या अंगावर टाकलं. लोकांना वाटलं काय झालं. 10 मिनिटाने कळालं की हे जगन्नाथात मिळाले. आता जे संत आपल्याला ऐकायचे ते वेगळ्या प्रकारचे. भक्त कविगण म्हणजे भक्त आहेत ते, पण त्यांनी आयुष्यात काय केलं आहे, भगवंताच्या कविता, भगवंताचं वाङ्मय केलं आहे. वाङ्मय सुद्धा एक सेवा आहे. समाजाकरता सुद्धा चांगली ग्रंथ लिहिणं. विनोबांनी, गांधीजींनी, तुकडोजी महाराजांनी असे ग्रंथ लिहिले आहे की त्यामध्ये आपण संसारात आपल्या परिस्थितीत कसं वागावं त्याचं एक उदाहरण सांगतो. तुकडोजी महाराज ग्रामगीतेमध्ये असं लिहितात, स्त्री पुरुष संसाराचे 2 चाक. पण त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे की एक चाक पुरुष आहे, एक चाक स्त्री आहे. हे दोन्ही चाकं नीट चालतील तर संसार असं आहे. म्हणजे काय केलं, समाजाला दोघांचं एकमत करायला सांगितलं आहे. म्हणून ही वाङ्मय सेवा आहे. कोणाकरता, समाजरूपी देवाकरिता. पुढे झालं, जनता जनार्दनाला सन्मार्ग दाखवणं हे सुद्धा संतांचं महान कार्य आहे. बरेच लोकांना मार्ग दाखवतात. आता परवा बघा, 2 वर्षापूर्वी आळंदीची यात्रा गेल्यानंतर पुण्यातून इतकी म्हणजे कचरा पडलेला असायचा. आता हे जे कामगार लोक आहेत पुण्याचे, आता यही माणसं आहे, तर 2 वर्षापासून संघाचे लोक कचरा उचलायला लागले. तर 3ऱ्या दिवशी पुणे स्वच्छ होतं म्हणे. कालच मला फोन आला, म्हणे दादा यावेळेला आमच्या सगळ्या लोकांनी इतकी मदत केली की होतो ना भविष्यात. तर म्हणजे ही समाजसेवा आहे. अजून आपल्या लोकांना डस्टबिनमध्ये टाकणं माहिती नाही आहे. मी काल आमच्या बंडोल म्हटलं की डस्टबिन इकडे आण, तो आणखी त्या कोपऱ्यात गेला. अरे माणूस जायला वेळ लागतो, अंधार आहे इथे, सर पटकन पपयाचं साल टाकायला बरं होईल. कारण केळाचं साल हे ते म्हणजे जागी टाकलं की रवाना व्हायला वेळ होतो. तर ते सगळे रस्ता जे आहे, आधी तुकाराम महाराजाची पालखी जाते, नंतर ज्ञानोबाची चालते, तर इतकं टाकून देतात लोक. आता हे वारीमध्ये, वारी निघताना बुवाने लोकांना सांगायला पाहिजे आता, तरच ते नीट वागतील. की नाही रे, जिथली तिथली वस्तू तिथे तिथे टाका, कोणालाही त्रास व्हायला. मग काय म्युन्सिपाल्टी काय करतं का, असं वारीतला माणूस नको, असं आहे. हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आपल्यालाच पंच काम पडतं म्हणून एसटीचं फाडून टाकायचं घरी घेऊन यायचं, हे असे काय करायचे. हा, एस टी आपली नाही आहे का? असंच आपल्याकडे आहे. एस टीत काम करतो आणि एस टीचं बाहेर भेटतो. कसं काय होईल ते, हे लक्षात आलं पाहिजे आपल्याला. हे जीवनाचं रहस्य आहे. अशी माणसं तयार झाली पाहिजे. एस टी धाडणाऱ्याला असं शिकवा की तू ही एस टी लोकांची नाही धाडत, याच्यामध्ये जनता जनार्दन बसतो, तर अशी झाड की बसलेल्या लोकांना सुख झालं पाहिजे, असं त्याला शिकवायचं.
कारण जे तुम्ही कर्म करताय ते कर्म तुमच्या हातून असं चांगलं झालं पाहिजे की त्या कर्मानं मनसा वाचा आणि कर्म, आपला विषय कुठे चालला आहे, मनाने, धनाने, वाचेने आणि कर्माने. तर धन दोन आहे, सगळ्यांजवळ धन असेल असं नाही, असलं तरी त्या मार्गाकरता ते उपयोगाला येईल असं नाही. धनाला अन्य मार्ग आहे, धनाला अन्य मार्ग आहे, ते अन्य मार्गाने जाणारं असतं, ते त्याचा काही प्रश्न नाही. सगळं धन पोटाला जात नाही, काही कपड्याच्या रूपानं शरीराचं रक्षण करतं, काही औषधाच्या रूपाने करतं, काही स्वरूपाच्या रूपाने करतं, म्हणजे धनाचा उपयोग आहे. म्हणून आपले लोक काय करतात, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी, आता उत्तम राहणी आणि घाणेरडी विचारसरणी असं झालं आहे. म्हणून तो स्टेशनवरचा आम्हाला पट्टेवाल्याला बी साहेब म्हणतो, चांगल्या कपड्यावाल्यालाही साहेब म्हणतो, कारण त्याने पैसे जास्ती दिले पाहिजे सामान उचलायचे, दुसरं काही येतो नाही. तिथे सगळे साहेब आहे रेल्वे स्टेशनवर. लाल कपड्यावाला सगळ्यांना साहेब म्हणतो, स्त्रिया असल्या तर बाई साहेब, चला. साहेब शब्द त्यांच्या तोंडात आहे, कारण त्यांना सगळे सारखे. काय ठेवायचं आहे, ओझ. असं आहे ते. मग आमच्याकडे एक खांडेकर म्हणून पब्लिसिटी ऑफिसर होते, त्यांना 40 गावची मुलगी दिली होती, म्हणून ती ताईची मैत्रीण होती, म्हणून त्यांना मी मेवणे म्हणत. ते मग एक दिवशी मला, मी त्यांच्या घरी बसले असताना म्हणून, दादा तू स्टेशनवर 40 गावला जाताना ते वडे आणि डोसा बिसा याचा वास येतो, तुला तर असं वाटत नाही का खावं म्हणून? म्हटलं साहेब, खाणारे जेव्हा खातात तेव्हा असा कंटाळा येतो की आहे उघडं पागडं केवढं खातोय, तू एकदम गार होऊन गेले. हे असं घाणेरड्या ठिकाणी वासानं कशी काय जाईल? काही चांगल्या घरी कुठे राहत? म्हटलं तुमच्या घरी कधी केलं तर माझ्या मनात येईल की बा खावं. तर मी रविवारी गेलो की ते करायचे. म्हणजे याचा अर्थ काय झाला की त्यांना समजलं की हे वाईट आहे. आपण कोणाची गंमत टिंगल करून जातो, पण त्याच्यामध्ये जर आपण आदरपूर्वक आणि प्रेमपूर्वक बोललो तर त्यांच्यात बदल होतो. म्हणून स्त्रियांनी कोणताही पदार्थ शिकावा आधुनिक काळातला की जेणेकरून आपले मुलं आणि पुरुष त्याला आकर्षित होऊन व्याधीग्रस्त होऊन येणे. तर घेऊन या पुढे तिकडून झालं. अशी बाई असली म्हणजे काय खरं आहे? खाणारे खाताना एकटी करू का म्हणजे काय राहिलं? असं आहे. म्हणून आता हे भक्तगणांचं चरित्र आहे. याच्यामध्ये गोविंद स्वामी नावाचे हे ब्रह्मचारी होते आधीचे, आता स्वामी. ब्रह्मचारी याचा अर्थ संपूर्ण जीवन ईश्वराच्या आणि समाजाकरता ज्यांनी खर्च केलं. धन होतं पण त्याचा सदुपयोग करून घेतला. आता गोविंद स्वामीजी, गोविंद स्वामीजी यांचा जन्म व्रजाच्या निकट आतरी गावामध्ये झाला. आतरी संवत 1562. हे ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आले. यांना पूर्वजन्माच्या पुण्याईनं बाल्य अवस्थेमध्ये वैराग्य आणि भक्ती यांचे अंकुर फुटले. बालपणातच वैराग्य आणि भक्ती. तर त्यांच्या आईनं सांगितलं आहे, त्याला जर असा शर्ट घातला लहानपणी की काही सुंदर आहे, नको नको, आणि मग त्याच्या हाताने तो साधा काढून घालायचा. म्हणजे जन्मल्यानंतर जेव्हा समजायला लागलं तेव्हापासून सुंदर वस्त्राचा बाजूला करायचं आणि साधं वस्त्र नेसायचं. आई सांगते त्याला बालपणापासूनच असं झकपक आवडत नव्हतं आणि वैराग्य होती. आणि आई ज्या वेळेला त्यांना पाण्यामध्ये टाकून
भगवंताच्या भक्तीचे पद म्हणायचे तेव्हा त्यांना होकार द्यायची सवय होती. हां हां, आई लहान मुलाशी बोलते खरं आहे, पण पद म्हणायला लागलं की ओंकार द्यायचे. त्यावेळपासून आईच्या पदापासूनच विद्यापती ब्रह्मदास बोहरण चतुर्विहारी, त्या बालपणापासूनच त्यांना ती चतुराई देवाच्या नावाचे अंकुर फुटले. काही दिवस त्यांनी गृहस्थाश्रम आईच्या म्हणण्याप्रमाणे केला. आईने सांगितलं नाही, तू लग्न केलंच पाहिजे, वंश वाढलाच पाहिजे. आणि एक दिवस म्हणजे मुलगा मोठा झाल्यावर त्याचं लग्न केल्यावर कोणाला न विचारता घर सोडून दिलं. म्हणजे प्रखर वैराग्य जेव्हा येतं माणसाचं, म्हणजे बालपणापासून वैराग्य होतं, त्या वैराग्याचा प्रभाव जेव्हा झाला तेव्हा कोणालाच काही विचारलं नाही. कारण आधी बाहेर पडायचं होतं पण आईच्या म्हणण्याप्रमाणे पडता आलं नाही. मग आता पत्नी न पोरं नको, असं आहे. प्रखर वैराग्य. घर सोडलं आणि महावनामध्ये जाऊन भजन आणि कीर्तन याच्यामध्ये सदुपयोग करायला लागले. महावनामध्ये एका ठिकाणी बसून शास्त्रोक्त पद्धतीनं कीर्तन करायचे. हळूहळू त्यांची कीर्ती पसरली. कारण मुळामधूनच सात्विक असल्यामुळे गाणं अनुकूल व्हायला लागलं आणि मधुर आवाजामध्ये अरण्यामध्ये आवाज आला तर नंतर म्हणजे प्रेमळ पक्षी बसायला लागले त्यांच्या भजनाच्या वेळा. आणि नंतर क्रूर प्राणी त्यांनी गायला सुरुवात केली की प्राणी पशु पक्षी असे बसून गायचे. म्हणजे त्यांच्यावर प्रभाव व्हायला लागला. पशु पक्षी झाडावर बसून मधुर गायन ऐकायचे. कोकिळा आणि भारद्वाज मधून हुंकार द्यायचे त्यांच्या भजनामध्ये. पोपट मैना आवाज द्यायच्या. तर हे मधुर कीर्तनाची प्रसिद्धी सगळीकडे झाली. काही गोष्टी पसरायला वेळ लागत नाही. काव्य संगीत पूर्ण येऊ लागलं. तेवढ्या वेळात गोसाई विठ्ठलनाथजी त्या रस्त्याने जायला लागले, म्हणजे वल्लभाचार्य संप्रदायाचे. त्यावेळेस त्यांनी ते मधुर संगीत ऐकलं आणि हे आपल्या परिचित आहे. कोण आहे, कोणाला हा ईश्वराचा साक्षात्कार झाला? तर त्यांना शिष्यांनी सांगितलं, महाराज हे गोविंद स्वामी नावाचे गायक कवी आहे. हे अरण्यामध्ये जेव्हा गातात तेव्हा पशु पक्षी हिंसादी प्राणीसुद्धा शांत बसतात, शांत बसून जातात. जसा नागपुंगीचा आवाज आला की स्थिर होऊन जातो. पुंगी बंद झाल्यावर तुमच्या अंगावर येईल तो, पण जोपर्यंत पुंगी चालू आहे तोपर्यंत नाही. कारण प्राण्यांना सुद्धा आता तर सांगितलं आहे वनस्पतींवर सुद्धा परिणाम होतो त्याचा. आपल्याकडे वर्णन आहे, यशोदेच्या दारापुढे यमार्जुन वृक्ष होते, त्यांना श्राप होता. भगवंतामुळे त्यांचा उद्धार होणार होता. म्हणून त्यावेळेस विठ्ठलनाथांनी संवत 1592 मध्ये त्यांची भेट घेतली संगीतात आणि त्यांना ब्रह्मसंबंध घ्यायला सांगितला. कारण तुम्ही भगवंताच्या कृपा प्रसादाचे लायक आहात. पण कोणतीही विद्या आपण आत्मसात केली आणि ती जर निरपेक्षपणे आपण करत असू तर आपल्याला 12 वर्षानंतर त्याचं फळ मिळतंच. कीर्ती प्रसिद्धी किरकोळ आहे, पण भगवंताची प्रीती मात्र अत्यंत श्रेष्ठ आहे. म्हणून त्यांच्या मनामध्ये
मग गोसाईंनी विचारलं की महाराज, माझी भक्ती तात्विक आहे, माझ्या भक्तीमध्ये अजून ज्याप्रमाणे असं ओजसपणा आला पाहिजे तो येत नाही. तेव्हा विठ्ठलनाथ त्यांना म्हणाले, तू गोविंद स्वामी आहे, तू आता गोविंद दास बन. गोविंदाचे दास बन आणि तू गोवर्धन पर्वताच्या जवळ निवास कर. गुरुच्या सांगण्याप्रमाणे गोवर्धनाच्या निकट कदंब वृक्षाच्या खाली एक मनोहर पर्णकुटी तयार झाली आणि त्या स्थानावर गोविंददास, आधी होते गोविंद स्वामी, आता बनले गोविंददास. जसे समर्थ रामदास कदमखंडी नावानं ते प्रसिद्ध आहे. ते ठिकाणी आजही तुम्ही गेलात तर ती कदमखंडी आहे, त्यांच्या गोविंद दासाच्या नावाने प्रसिद्ध आहे. तिथे बसून त्यांनी सरत पदांची रचना केली आणि नाथद्वाराच्या भगवंताची सेवा करायला सुरुवात केली. व्रजामध्ये त्यांच्याबद्दल गायनाचं प्रेम वाढू लागलं. मोठमोठे संत त्यांना आपल्या मंदिरात घेऊन पद गायला सांगायचे देवाला आरतीच्या आधी आणि मग आरती करायचे. त्यावेळेस अनेक लोक ते पदामध्ये रमण व्हायचे. एकदा यमुना नदीच्या तीरावर शीतल अशा मंद वाऱ्याच्या वेळा मनोहर छायेमध्ये बसून भगवान श्रीकृष्णाचं माधुर्य वंशीचं माधुर्य वंशीचं सरलता गात असताना नंद, यशोदा आणि भगवान यांना उत्तम स्वरूपामध्ये ते निर्माण करायचे. ते गाण्यामध्ये त्यांचं स्वरूप निर्माण करायचे आणि उत्तम स्वरूप निर्माण करून प्रेमामध्ये राधा राणीच्या चरणारविंदावर आपला रसस्वाद सोडायचे. गोविंददास स्वरचित पदाचं नाथ प्रमुख शिष्यांनी गाताना ऐकलं आणि हे भक्तिपंथामध्ये लोकांना उद्धार करतील म्हणून त्यांना आणखीन जवळ घेतलं. ज्या ज्या वेळेला हे नाथ भगवंताच्या प्रचाराला जायचे त्यावेळेला आधी यांचं भजन आणि नंतर मग त्यांचं प्रवचन, म्हणजे त्यांच्या भजनाच्या रसाने लोक जास्ती जमायचे. त्याला भजन संध्या असं म्हणायचं. भजन जे आहे ते मनोर मोठे आराण्या मारल्या ते भजन नाही होत, ते मजूर पाहिजे. आधीच ते टाळ काशाचे, त्याच्यामधला त्यांचा नाच जास्त, यांचे कर्कश आवाज, कसं काय ते मधुर होईल. आणि आणखीन माईकच्या तोंडामध्ये बोलायचं, बाहेर कसं तरी ऐकू येतं ते. पण तो जेवढ्या मोठ्याने म्हणेल तो विशारद असं आहे. त्यावेळेस गोविंद स्वामी, गोविंददास हे स्वाभिमानाने न राहता भक्त प्रेमानं राहिले. तेव्हा गोसाई विठ्ठलनाथांनी त्यांना कवीश्वर अशी पदवी देण्याचं ठरवलं. ते म्हणे नाही, मला गोविंद दासच ठेवा, काही ईश्वर करू नका. तेव्हा विठ्ठलनाथ अत्यंत खुश झाले आणि त्यांच्या डोक्यावर हात ठेवला की तुला या भजनानं भगवंताची प्राप्ती हो. असं म्हणून हे गाणारे जे असताना ते असं म्हणतात, स्वर गात गात स्वर्गात जा. स्वर गात गात स्वर्गात जा. तर हे झालं उत्तम, म्हणजे
सगळ्या गाण्यावर, पण भक्ताचं असं म्हणणं आहे स्वर गात गात भगवंता मिसळा. स्वर्ग काय करायचा, पुण्य संपलं की खाली यावं लागेल. म्हणून गुण गाई ना आवडी न लगे संत संग देई सदा. हे आपलं हे आहे ना सोनगीर, तिथे मधुसूदन महाराज होते. बाबा आणि मधुसूदन महाराज तसे मित्र. मला बाबाने एकदा जाऊन त्यांना भेटून ये म्हणे. तर बाबांच्या आधी गेले ते. मी गेलो तर महाराजांना इथे एक फोड झालेला होता आणि ते यातना व्हायच्या त्या फोडच्या. तर मी गेलो त्यावेळेला भक्तराज महाराजांचा निरोप आला होता त्यांना. म्हणे महाराजांनी तुम्हाला धुळ्याला गायला बोलू. आता त्यांना एवढा फोड झालेला, ते म्हणे जावं लागेल. भजनाला बोलवलेलं आहे, दुसऱ्या कामाला सांगितलं असतं तर मला नाही म्हणता आलं असतं म्हणे, पण भजनाला तर गेलंच पाहिजे. महादेव काय आता जे होईल तो इथे नाही मरा तर तिथे मरू. त्यांनी बंडी बांधली, फेटा बांधला आणि म्हटलं महाराज तू हां तिथे गेले, भजन केलं आणि भजन करून आले आणि सोनगीरला बसल्याबरोबर देह ठेवून दिला. पण भजन व्हायचं होतं. जर सोनगीरला असते तर तसं भजन झालं नसतं. 3 तासाचं पंचपदी केली असती आणि रथसप्तमी होती त्या दिवशी. आणि नंतर बाबा चैत्र शुद्ध द्वितीयेला गेले. तर ही माणसं अशी असतात की त्या भजनाचा जो आनंद असतो त्यांना, गात गात स्वर्गात जा आणि गात गात भगवंतात मिसळा. कारण आवडी लागते, आवडीने भावे. जेवढं आवडीने गाणं तेवढंच आवडीने नामस्मरण. संख्या करण्यापेक्षा करत राहायचं. काय होतं, संख्या कधी आपण ठरवली. कालच एक सुशिक्षित व्यक्तीने मला विचारलं, म्हणे दादा आमच्यासारख्या तर जपाला काही मन असं लागत नाही, माळ घ्या मग घ्या. मी रोज 1000 श्रीराम नावं लिहायचा नियम घेऊ. म्हटलं उत्तम बेटे. का बरं, लिहिताना माणसाच्या डोक्यात दुसरे विचार नाही आहेत. तो कागद पेन, बरोबर आहे ना शेठ? हां, कागद पेन, तो श्रीराम श्रीराम म्हणजे नीट. नुसता राम लिहिला ना तर रेषा मारतो माणूस, पण श्रीराम लिहिताना नीट लिहावं लागतं. का तुम्ही राम पहा, काही दिवसाने तुम्ही नुसता रेषा मारत जाता. तो श्रीराम लिहिताना आईसाहेबासह राम आहे, म्हणजे सीतेसह राम आहे. पण त्याच्यामध्ये आपण एकाग्र होतो. आणि मग त्याला म्हटलं मी की तुझा अशी ही सवय झाल्यानंतर तुझ्या तोंडामध्ये ते वाचेला प्रमाण लागेल. कारण जसं मन लागलं, तन लागलं की कायमच मग तोंडामध्ये येत राहतं ते श्रीराम 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 श्रीराम. आपण जागे असलो तरी येतं ते, कारण ती सवय होऊन जाते एकाग्र मनाने. म्हणून काही लोकांना लिखाण करायचं. मग ते कागद काय करू, म्हटलं तू काहीच करू नको, माझ्याकडे पाठवून देत जा, मी विल्हेवाट करायचं काम माझं. आता मी बोदवडला देऊन आलो ते बरंच रामनाम तिथे मारून. असं आहे ते. कारण पूर्वी आपण गोदावरीला टाकत होतो, आता गोदावरीमध्ये टाकणं कायद्याने गुन्हा आहे. मग आपल्या तापीला पूर आलं की आपल्या तापीत सोडून द्यायचं. म्हणून ते म्हणतात अशा प्रकार ते भगवंताच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊ लागले. भगवंताची वंशीधनी म्हणजे वेणू हा त्यांना आपोआप वाजवता यायला लागला. आणि गोविंददास स्वरचित पद म्हणत, जसे आपले भक्तराज म्हणायचे, चालू बसले की ते पद ताबडतोब म्हणायचे. भक्तराज महाराज आपल्या मंदिरात इथे बसल्यानं सगळं रामाचं वर्णन करून टाकलं. चिमुकला माझा राम, चिमुकली सीता, अगदी 2 मिनिटात. आणि ते रचना करतच जातात आणि गात जातात. कागदावर काही नाही रचना. म्हणून अशी रचना होऊ लागली. त्यामुळे समाजाचं दैन्य जाऊ लागलं. गोविंददास यांना स्वाभिमान सुद्धा उरला नाही. म्हणजे स्वाभिमान सुद्धा सोडून दिला त्यांनी. कायम निराभिमानी झाले. केवढी कृपा झाली.
कायम निराभिमान. कारण माणसाला थोडा थोडा स्वाभिमान असतो शेवटपर्यंत. निराभिमानी झाले आणि सख्य मिळत गेलं. त्यांनी कवीश्वर ही संज्ञा घेतली नाही. एकदा ते अंधेरी ग्रामामध्ये काही परिचित व्यक्तींना भेटायला गेले आणि भेटायला गेल्यानंतर तिथे यशोदा घाट आहे. तर त्यांना विचारलं परिचित व्यक्तीला की तुम्हाला कोणाला भेटायचं आहे. म्हणाले गोविंददासला. म्हणे ते यशोदा घाटावर स्नान करताय. तिथे गेले तर ते यशोदा घाटावर स्नान करून उत्तम पदाची रचना तोंडातून गात होते. ज्याप्रमाणे सगळे घाट आहे त्याप्रमाणे यशोदेचाही घाट आहे. म्हणून त्यावेळेस गोविंद स्वामी गोविंद दास झाले. पण या लोकांना ते गोविंद स्वामी पहिलं नाव होतं. तर ते म्हणाले महाराज तुम्ही गोविंद स्वामी आहे. गोविंद स्वामी मर गया बोले कभी का. मेला म्हणे तो आधी. म्हणजे ते नाव गेलं मेला. आता गोविंद दास आहे म्हणे. नाही म्हणे आम्हाला गोविंद स्वामी पाहिजे म्हणे. म्हणे ते काय करत होते. म्हणे चांगलं पद म्हणत होते. म्हणे बसा मग मी म्हणून दाखवतो म्हणे. वो मर गया बोले. गोविंद स्वामी मरून गेला. कारण ते नाव गेलं. आता दास आहे. समर्थ सुद्धा म्हणाले मी नारायण नाही आता रामदास. म्हणून संन्यासीचं नाव बदलावं लागतं. गुरुकडे आल्यावर गुरु पहिलं नाव काढून टाकतात त्याचं आणि मग आपण कोणत्या पद्धतीचं आहे ते नाव ठेवतात आणि त्याच्या मागे गुरुचं नाव लागतं. आणि मग निंबार्काचार्य आहे का वल्लभाचार्य आहे का शंकराचार्य आहे. सांप्रदाय. म्हणून माणसाला संप्रदायाचं ज्ञान पाहिजे. कोणताही संप्रदाय घ्या तुम्ही. त्या संप्रदायाचं ज्ञान घेऊन आपल्याला ईश्वरामध्ये मिळायचं आहे. या ज्ञानाचा ईश्वरी उपयोग झाला पाहिजे. कीर्ती प्रतिष्ठा द्रव्य याच्याकरता नाही. म्हणून त्यावेळा यशोदा घाटावर बसून ते प्रेम भैरव राग गाऊ लागले. प्रातःकाळी शीतल शांत वातावरणामध्ये जीव तन्मय होऊन जायचा आणि यात्रेकरी एकत्र यायचे आणि त्या ठिकाणी आवो गोविंद गोकुलचंदा भक्तीच्या हृदयानं वात्सल्यानं भैरव रागामध्ये माधुर्य चढायचं. आणि तेवढ्या वेळात त्या श्रोत्यांमध्ये अकबराला आनंद देणारा गायक येऊन बसला होता त्या घाटावर. त्याला लागला होता तपास असा कोणी प्रेमाचा गाणार आहे की त्याचं गाणं ऐकल्यावर माणूस विभोर होतो. म्हणून हा यशोदा घाटावर सकाळी हे स्नानाला जायचे तिथे गायचे. म्हणून तो त्या गाणं ऐकायला येऊन बसला होता अकबराच्या दरबारातला. पण माणसाला परमार्थ मार्गामध्ये संकट केव्हा कुठून येईल. चांगलं केलं तरी संकट येतं परमार्थ मार्गामध्ये. आता याला काही गरज होती का की त्याचं ऐकायचं आणि मग अकबराला सांगायचं की तो चांगला गातो तू ऐकून घे ना. नाही. कारण आपल्यापेक्षा हा भारी आहे चांगलं गातो. अकबर सुधरावा आणि त्याने संतांना उपद्रव करू नये अशी इच्छा होती की आपल्याकडून तर काही अकबर सुधारला नाही तर याच्याकडून जर सुधारला. कारण गाणं काय करतं माणसाला बिघडवतंही आणि सुधरवतंही. तमोगुणी गाणं आणि राजसी गाणं माणसाला बिघडवतात आणि सत्वगुणी गाणे माणसाला सुधरवतात. पण आज सगळ्यांना आता तो DJ काय हृदयाची धडकन वाढते तरी वाजून त्या याच्यामध्ये बंद केला सरकारने. कावड यात्रेमध्ये बंद केला. खरं इतक्या लोकांवर परिणाम होईल त्याचा. याच्यामध्ये ते स्वामीनारायणची यात्रा निघाली होती ना संतांची तर तिथे 6 DJ होते एकामागे एक.
तर आपले हे जे याला पोस्टर लावले असे थडथड थडथड करायचे. 6 DJ संतांच्या यात्रेत. ते संगीत कसं आहे ते रजोगुणी आणि तमोगुणी आहे. माधुर्य पाहिजे संगीतामध्ये. संगीतामध्ये माधुर्य पाहिजे. आता लोकांना माधुर्याची गरज नाही आहे. माधुर्य भपका म्हणजे माधुर्य नाही आहे. तल्लीनता झाली पाहिजे. भजन सुद्धा मध्यम स्वरामध्ये. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. म्हणून मी नेहमी काय सांगतो, मार्च आणि एप्रिल महिन्यात मला भागवताला बोलवायला यायचं नाही. कारण काय, ज्या गल्लीत भागवत लागतं त्या गल्लीत 10वी 12वीचे पोरं असतं. त्यांच्या आईवडिलांना ऐकावं असं वाटतं. आपल्या आवाजाने पोरांना त्रास होतो. आई घर सोडून येते, कल होतो. त्याकरता त्या महिन्यात करायचंच नाही भागवत. तुमचा माघ महिना असो का फालतूक महिना असो का कोणता असो, आम्हाला बिलकुल चालणार नाही. दुसरा बुवा पाहून घे. कारण विद्यार्थ्यांचं नुकसान होईल. बरं आपण तर मोठ्याने बोलतो. हे कोणी पथ्य पाळतच नाही. पाळलंच पाहिजे पथ्य. नुकसान व्हायला नको जगात. काय व्हायला पाहिजे, आनंद झाला पाहिजे. बरं लोकांना एवढे आवाज करायचे, भजनाचे आवाज एवढे करतात सकाळी, सगळी सरकारला बंदी करावी लागेल. माधुर्य पाहिजे त्याच्यामध्ये. म्हणून हे भगवंताचं भजन करू लागले. हा अकबराचा माणूस वाहवा करायला लागला. गोविंद दासाला पश्चाताप झाला. आजपर्यंत आपल्या भजनामध्ये वाहवा शब्द नव्हता. कारण भक्त लोक असं कधी म्हणत नाही वावा, किंवा 500ची नोट दाखवत नाही गाणाऱ्याला. हे बाकीच्यांचे गाणे म्हणजे काय आहे. बरं आपणही असे आहे की देवाला 100 रुपये टाकायला विचार करतो आणि 500 रुपये फेकायला विचार करीत नाही. असे बराबर फेकता नोटा लोक 500चे लोक बँडवाल्यावर. आणि पूजा करणाऱ्याला म्हणतं 1100 तुका जास्त झालं. बरं बाबरं साली गंमत करते जोडायला तिला 50 रुपये दाखवतात आणि त्या बँडवाल्याच्या 500 रुपयाची वाळणी टाकतात. साली जन्मभर कामात पडते. तो काय कामात पडेल तुम्हाला. पण तुमचं सुद्धा पापाचं द्रव्य असतं म्हणून तिकडे जातं. पुण्याचं द्रव्य असेल तर सालीकडे जाईल. लक्षात ठेवा. कारण ते लग्नातले आनंदाचे प्रसंग आहे. जोडा लपवणे, खेळ करणे, अमुक करणे, आनंदाचे. त्याच्याने आनंद होतो. पण तुम्हाला तो आनंद पाहिजे असतो. भैया बजाएगा वाजा असं झालंय. त्या फेट्याचंही कौतुक असं झालं आहे. संन्यासी लोकांनाही फेटा घालून देतात ते प्रवचनाच्या. खरंच ते घालायचं नाही त्या संन्यासाला. पण इतकं झालं. कोणत्याही महाराजाच्या डोक्यावर फेटा बंद करा. ते सगळं त्याला फेट्याला काहीच किंमत राहिली नाही. त्या पगडीला किंमत राहिली नाही. खाली चड्डीवरती पगडी. पुण्याची पगडी गेली. रामशास्त्री प्रभूने गेले. असं आहे ते. म्हणून ते म्हणतात वाहवा शब्द आल्यावर त्यांनी राग बदलवून टाकला. आजपासून हा राग म्हणणारच नाही. खलास. हे काय गोविंददासची भक्ती शक्य घेतलं. वल्लभ संप्रदायाचे लोकांनी त्यांना श्रीदामा नावाचा पुरस्कार दिला की तू श्रीदाम आहे. तो घेतला त्यांनी. मग अकबराला कळालं की हा सुंदर गातो. ज्याने सांगितलं की बा मी वाहवा केल्यावर त्यांनी तो राग सोडून दिला. अकबर स्वतः दर्शनाला आला. जिथे हे यशोदा घाटावर गात होते तिथे लांब जाऊन ऐकलं आणि दुरून नमस्कार करून घेऊन गेला. त्याला सद्बुद्धी झाली. कारण चांगल्या संताच्या दर्शनानं दृष्टाला सुद्धा सद्बुद्धी ते परिवर्तन करतात. ते परिवर्तन करतात. मग त्याने लखोटा पाठवला त्यांच्याकडे. मी तुमचं गाणं ऐकून आनंदित झालो आहे.
माझ्या लागत काही सेवा असेल तर मला सांगा. तर यांनी त्याच्यावर हे लिहून पाठवला, तुमच्याकडून संत सेवा घडावी हीच एक अपेक्षा. संपलं. काही घेतलं तर नाही, पण त्यांना संत सेवेला, म्हणून त्या अकबराने सांगितलं होतं कोणत्याही रस्त्याने कोणी संत गेल्यावर त्याच्यावर अन्याय होता कामा नाही. बस असं आहे. काय केलं तर संतांवर जो उपद्रव होता तो उपद्रव आपल्या गाण्याने, म्हणून जे काही करायचं आहे ते देवाकरता करा, मग देव जगाकरता त्याचा मार्ग आपल्याला दाखवतो. म्हणून गोविंददासांनी निर्भयतेपूर्वक उत्तर दिलं आणि विठ्ठलदासांनी त्यांना सहाय्य केलं. भक्ताच्या ज्या विचित्र लीला आहे त्या समजण्याकरता आपलं हृदयसुद्धा पवित्र असावं लागतं. म्हणजे कोणाचं? कथा सांगणाऱ्याचं आणि कथा ऐकणाऱ्याचं. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरुराये कृपा मज केली, परिणाई घडली सेवा काही. मस्तकी तो जाणा ठेविला कर.